आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सांग ना मारुती, तुझ्या मनात हा विचार आलाच तरी कसा? आईला मॅडम, काही गोष्टी आहेत ना अंधारातच बऱ्या असतात। उजेडत जर का आल्या ना तर त्याचं फक्त दुःख होणार, दुःख। मी मीठ खाल्लंय तुमचं या घरचं। तुम्ही कायम माझ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात, पण माझ्यामुळं तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला गालबोट लागू नये एवढीच इच्छा आहे। त्यामुळं मी तुमच्या बसता इथं दूर लांब गेलेलंच बरं। वहिनी थांबा, मी सांगते मारुती असं का बोलतोय ते। मारुतीच्या या बोलण्याला कारणीभूत आपला आदित्य। आज आदित्यमुळे तो हा निर्णय घेतोय की तो हे घर सोडून जाणार आहे, हो ना आदित्य? दामिनी, तू काय बोलतेस कळतंय ना तुला? हो वहिनी। दादासाहेब, हो काय झालं? तुम्ही का असे गप्प आहात? तुम्हाला तर सगळं माहितीये ना। तुम्ही सांगा ना वहिनींना, आपण हॉस्पिटलमध्ये काय बघितलं सांगा। तूच आलीयस ना सांगायला, मग बोल आता। सांगते ना, मीच सांगते। काय आहे ना वहिनी, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात। ही तुमची लाडकी पारू, ही ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ना, तिथे तुमच्या या लाडक्या सुपुत्राने, या आदित्यने तिचं नाव काय दिलं होतं माहितीये बिलिंगसाठी? पार्वती आदित्य किर्लोस्कर। बघितलं, ही दामिनी किती स्मार्ट आहे की नाही? हुशार। आता बघा वहिनी मला शाबासकी देणार, इथे द्यायला सांगते, इथे।